नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फ्युचर टेन्स। फ्युचर म्हणजे काय? तर फ्युचरमध्ये ज्या गोष्टी घडणार, ज्या गोष्टी घडत असणार आणि ज्या गोष्टी घडलेल्या असणार याबद्दल जर आपल्याला वक्तव्य करायचं असेल तर फ्युचर टेन्सचा वापर केला जातो। चल, तुम्हाला फ्युचर टेन्स कसा समजेल, असा समजेल, काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया। फ्युचर टेन्स काय? ही विल लर्न इंग्लिश। ही तो विल लर्न शिकणार, काय शिकणार? इंग्रजी शिकणार। ही विल लर्न इंग्लिश। ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार। ही विल गो टू मुंबई, तो मुंबईला जाणार। तो फ्युचरमध्ये ती गोष्ट करणार, ती ॲक्टिव्हिटी करणार। तर आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो। आता फ्युचरमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी घडत असेल, सेकंड एक्झाम्पल, ही विल बी लर्निंग इंग्लिश, तो इंग्रजी शिकत असणार। फ्युचरमध्ये शिकण्याची ॲक्टिव्हिटी चालू असणार। ही विल बी लर्निंग इंग्लिश। शी विल बी डान्सिंग, ती डान्स करत असणार। राहुल विल बी गोइंग टू मुंबई, राहुल मुंबईला जात असणार। म्हणजे फ्युचरमध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो, टुमारो ही ॲक्टिव्हिटी चालू असणार। तेव्हा आपण काय तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करून इंग्रजी बोलू शकतो। नेक्स्ट, ही विल हॅव, ही विल हॅव लर्न, वर्बचा थर्ड फॉर्म, तो इंग्रजी शिकलेला असणार। ही विल हॅव लर्न। राजने अभ्यास केलेला असणार। राज विल हॅव स्टडीड, विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म। नेक्स्ट, आता आहे फ्युचरमध्ये काही वेळापासून ही गोष्ट करत असणार। ही विल हॅव बीन, ही विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश। ही विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 month, 1 month। तो एक महिन्यापासनं इंग्रजी शिकत असणार। ही विल हॅव बीन, नंतर वर्बला ING, ही विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 month, तो एक महिन्यापासनं इंग्रजी शिकत असणार। तुम्हालाही वाटतं का आपण करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलावं? तुम्हालाही वाटतं का आपला इंटरव्ह्यू कोणताही गव्हर्नमेंट असो वा प्रायव्हेट असो इंटरव्ह्यू क्रॅक व्हावा? तर अशाच प्रकारे इंग्रजी शिकत राहा। कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।